पाण्याच्या टाकीचे बांधकाम तात्काळ पूर्ण करा, कोयाळी येथील ग्रामवासियांची मागणी। जल जीवन मिशनचे काम कासव गतीने। रिसोड तालुक्यातील कोयाळी येथील गावातील गावकरींनी गावचे सरपंच यांना विनंती अर्जद्वारे पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बंद पडलेले काम तात्काळ सुरू करण्यात यावे याबाबत मागणी केली आहे। जल जीवन मिशनचे काम संत गतीने चालत असल्याने येणारे उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणी मिळेल का असा प्रश्न उपस्थित झाला आहे। या अगोदर गावचे सरपंच यांनी सुद्धा पंचायत समितीमधील पाणीपुरवठा उपविभाग रिसोड यांच्याकडे वारंवार विनंती केली होती, मात्र अद्याप तरी पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू करण्यात आले नाही। 2 वर्षापासून म्हणजेच सन 2022 पासून हे काम थंड अवस्थेत पडले आहे। त्यामुळेच गावकरींना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने त्यांनी सरपंचाकडे विनंती अर्जाद्वारे मागणी केली आहे। संबंधित ठेकेदाराने पाण्याच्या टाकीचा खड्डा खोदून ठेवला, त्यामध्ये लहान मुले खेळताना व खड्ड्यात जनावरे पाणी पिताना पडतात। त्यामुळे कुणाच्याही जीविताला धोका निर्माण होऊ शकतो। तात्काळ हे अपूर्ण काम पूर्ण झाले नाही तर ग्रामपंचायत समोर उपोषणास बसू असा इशारा ग्रामस्थ मंडळी यांनी दिला आहे। सुमित सीताराम वानखेडे, संजय जनार्दन भिसडे, संदीप वानखेडे, रितेश वानखेडे, भागवत वानखेडे, वैभव भिसडे, गजानन भिसडे गावकरी मंडळींनी ग्रामपंचायतला निवेदन दिले। प्रतिनिधी अब्दुल अजीज, न्यूज 24, आपकी आवाज। ग्रामपंचायत कोयाळी बुद्रुक रिटच सर्कल अंतर्गत जल जीवन मिशनचे पाण्याच्या टाकीचे झालेले काम कोयाळी बुद्रुक येथे अतिशय बोगस आणि खालच्या थराचे काम झालेले। या कामाची प्रत्यक्ष पाहणी करावी, त्यासोबत हे काम तात्काळ येत्या 8 दिवसात तात्काळ हे काम सुरू करावं अशी आमची समस्त गावकऱ्याच्या वतीने प्रमुख मागणी आहे। धन्यवाद।